नमस्कार मित्रांनो, 2 वर्षाचं रेग्युलर मराठी माध्यमाचं बी एड तसेच ELCT म्हणजे इंग्लिश माध्यमासाठीचं बी एड ह्या दोघांसाठीचं एक नवीन बातमी आलेली आहे। CET सेलच्या वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईट आहे mahacet.org। दिनांक 10 मे 2024 रोजी ही सूचना आलेली आहे। ती आता मी वाचून दाखवणार आहे। त्याच्या अगोदर थोडीशी माहिती सांगतो। तर ही मराठी माध्यम बी एड आणि इंग्रजी माध्यमाचे बी एड यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 या प्रथम वर्षासाठी ॲडमिशन घेण्यासाठी 2024 मध्ये CET घेण्यात आली होती। तर त्या CETचा निकाल काही दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलेला आहे। निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ जी आहे ती आपण त्याची माहिती घेत आहोत। महत्त्वाची सूचना, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी बी एड या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक प्रसिद्ध करण्याबाबत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी उच्च शिक्षण विभागांतर्गत बी एड या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा CET दिनांक 4 मार्च 2024 ते 6 मार्च 2024 या कालावधीत राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई मार्फत राबविण्यात आली होती। सदर परीक्षेचे गुणपत्रक दिनांक 10 मे 2024 पासून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी। उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक त्यांच्या लॉग इन मधून डाउनलोड करावे। ठीक आहे। तर आता सांगितल्याप्रमाणे निकाल ऑलरेडी लागलेला आहे बी एड CET 2024चा। तर तुम्हाला काय त्याचं गुणपत्रक द्यायचं ठरवलेलं आहे CET सेलनं। तर ते गुणपत्रक तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर तुम्ही mahacet.org ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथं तुमच्या जी CETचं लॉग इन केलं होतं, तुम्ही CETचं ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जिथं लॉग इन केलं होतं त्या लॉग इनमध्ये जायचं आहे आणि तिथं लॉग इनमध्ये जाऊन आपला यूजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर साइन इन केल्यानंतर तुम्हाला त्या तुमच्या प्रोफाईलमध्येच जे ऑनलाईन CETचा फॉर्म भरला होता त्याच्यामध्येच तुम्हाला बी एड CET 2024 एक्झामिनेशनचे गुणपत्रक, मार्क मेमो, स्कोअर कार्ड तुम्हाला मिळणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्ससुद्धा कळणार आहे। ठीक आहे। तर ते गुणपत्रक डाउनलोड करून घ्यायचे आहे। ती डाउनलोड करण्यासाठी कधीपासून अवेलेबल झालेलं आहे? 10 मे 2024 पासून अवेलेबल झालेलं आहे। आज आता व्हिडिओ बनायला थोडासा उशीर झाला, त्याच्याबद्दल सॉरी। आज 19 मे 2024 आहे, म्हणजे ऑलरेडी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमधून गुणपत्रक डाउनलोड होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। तर हे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुमच्या लॉग इनमध्ये ही गुणपत्रक कधीपर्यंत असेल? तुमची ही प्रवेश प्रक्रिया बी एडसाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तुमच्या लॉग इनमध्ये ते गुणपत्रक असणार आहे। मग आपण काय पूर्ण व्हायची वाट बघत बसायचं नाही, वेळेवर काम करायचं आहे आपल्याला लगेचच आपल्या लॉग इनमध्ये जायचं आहे। लॉग इनमध्ये जाऊन यूजर ID पासवर्ड वगैरे टाकून लॉग इनमध्ये जाऊन आपल्याला ती गुणपत्रक मार्क मेमो डाउनलोड करून घ्यायची आणि मोबाईलमध्ये परमनंट सेव्ह करून ठेवायचे। मोबाईलमध्ये परमनंट सेव्ह करून ठेवायचे। तसेच त्याची 1-2 कलर कॉपी आणि 1-2-3 ब्लॅक अँड व्हाईट कॉपी आपल्याकडे काढून ठेवायचं आहे। तुम्हाला फर्स्ट इयर ॲडमिशनला हे कंपल्सरी लागणार आहे, कंपल्सरी। ठीक आहे। जेव्हा कॅप राऊंड चालू होतील, बी एडचे कॅप राऊंड चालू होतील, त्यावेळेस तुम्हाला हे कंपल्सरी लागणार आहे बी एड CET 2024 एक्झामिनेशनचं गुणपत्रक। त्यासाठी तुम्हाला हे गुणपत्रक मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये आपल्याला सेव्ह करायचं आहे। तसेच त्याची 1-2 कलर कॉपी काढून ठेवायचं आहे आणि 2-3 ब्लॅक अँड व्हाईट कॉपीसुद्धा आपल्या त्या मार्क मेमोचे काढून आपल्या संग्रही ठेवायचं आहे, फाईलमध्ये ठेवायचं आहे। बी एड ॲडमिशनसाठी एक फाईल बनवायची आहे, त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। तसेच आता कॅप राऊंड चालू होणार आहेत, त्याच्यामुळं तुमचं जी SC ST सोडून जी इतर कॅटेगरीचे लोक आहेत त्या सगळ्यांनी नॉन क्रिमिलियर कंपल्सरी आहे। नॉन क्रिमिलियरसाठी नवीन वर्ष चालू झालेलं आहे। 2024-25 ही जी वर्ष आहे त्याचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढणं चालू झालेलं आहे। कारण 2023चं नॉन क्रिमिलियर संपणार आहे 31 मार्च 2023ला। सॉरी 2023 ते 24 या वर्षाचं नॉन क्रिमिलियर संपण्याची तारीख असणार आहे 31 मार्च 2024। तर 31 मार्च 2024 असं तुमच्या जवळ असलेल्या, तुमच्या हातात असलेल्या नॉन क्रिमिलियरवर जर लिहिलेलं असेल, त्या नॉन क्रिमिलियरची व्हॅलिडिटी लिहिलेली असेल 31 मार्च 2024, तर तुम्हाला तेही जपून ठेवायचं आहे। तसेच नवीन काढून घ्यायचं आहे, कारण नवीन काढायला सुरू झाले 1 एप्रिल 2024 पासून काढायला सुरू झाले नॉन क्रिमिलियर। लवकरात लवकर नवीनसुद्धा नॉन क्रिमिलियर तुम्हाला काढून तुमच्या जवळ ठेवायचं आहे। ठीक आहे। कंपल्सरी काढून घ्यायचं आहे नवीन।
जुने बी ठेवायचे, नवीनसुद्धा काढून घ्यायचे. तुम्हाला ऐन टायमाला मिळणार नाही, अवघड होईल. ठीक आहे. तर 2024चं आलेलं नवीन वर्ष चालू झालेलं आहे 1 एप्रिलपासून. तर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढून घ्यायचे. SC ST सोडून OBC कॅटेगरीवाले, पुन्हा VJNTवाले, NTB CD, तसेच EWS वाल्यांनी EWS काढून घ्या. EWS जे असतात त्यांनी EWS काढून घ्यायचं. आणि अदर कास्टने ज्यांना नॉन क्रिमिनल लागू आहे त्यांना नॉन क्रिमिनल काढून घ्यायचं. तसेच तुमच्या डॉक्युमेंट मध्ये वगैरे कुठं नावात वगैरे चूक असेल डॉक्युमेंटमध्ये, तर त्याचं ॲफिडेविट बनवून घ्यायचं आहे तुम्हाला बॉन्डवर वगैरे कोर्टामध्ये जाऊन. तसेच गॅजेट वगैरे काही काढायची गरज भासली तर तुम्हाला गॅजेटसुद्धा काढून घ्यायचं आहे ते कॅप राऊंड चालू होण्याच्या अगोदर, तर गरज भासली तर. ही सगळं गरज भासल्यानंतर करायचं आहे. ज्याची गरज असेल त्यांनी काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. बाकी तुमच्याकडे डोमिसाईल, नॅशनॅलिटी, मराठीतलं रहिवासी ही तर असेलच, नसेल तर ही सुद्धा काढून घ्या. ठीक आहे. तर तुम्ही जर कास्ट व्हॅलिडिटीला अर्ज केलेला असेल तर ती कास्ट व्हॅलिडिटी आले का समाज कल्याणला वगैरे चौकशी करा आणि ती कास्ट व्हॅलिडिटी आणून आपल्याकडे संग्रही ठेवून द्या. ओके. आता ऑनलाईन झालेलं आहे त्याच्यामुळे तुमच्या ईमेलवर वगैरे बघत जावा की कास्ट व्हॅलिडिटी आलेली आहे का. आणि जर तुम्ही ईमेल दिलं नसेल तर तुम्ही समाज कल्याणात जाऊन सुद्धा चौकशी करू शकता की माझी कास्ट व्हॅलिडिटी झालेली आहे का. अर्ज केला असेल तर, अर्ज केला नसेल तर काही गरज नाही. ठीक आहे. तर अशी जी काही तुम्हाला CET 2024चा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म करताना जी काही डॉक्युमेंट सांगितलेले होते त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये ते सर्वच कागदपत्र तुम्हाला BEd कॅप राऊंडसाठी असतील नसतील तरी तुम्हाला काढून जवळ ठेवायचं आहे. लवकरात लवकर काढून ठेवायचे. BEd कॅप राऊंड लवकरच चालू होणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.